भुजबळ वडेट्टीवारांच्या तोंडून वधवून घेतायत मनोज जरांगेंचा आरोप। वडेट्टीवारांच्या रूपानं भुजबळांना नवा भिडू मिळाला, दबावात कुणाचा जीआर निघत नसतो, मनोज जरांगेंचं वक्तव्य। ठाकरे बंधूंची फक्त राजकीय युती नाही, तन मन दिमाग दिल अशी युती कोणी पाण्यामध्ये देव बुडून ठेवली असतील, बात बहुत दूर तक गई आहे, संजय राऊतांचं वक्तव्य। मातोश्रीवर ठाकरे बंधूंची राजकीय चर्चा, स्थानिक पातळीवर दोन्ही पक्षांमध्ये चर्चा सुरू, संजय राऊतांचं विधान। मुंबईचा महापौर मराठीच होणार, मुंबईमध्ये ठाकरे बंधूंचा महापौर होणार, राऊतांचं वक्तव्य। अनिल देशमुखांवरील हल्ला प्रकरणी हल्ल्याचा फॉरेन्सिक अहवाल समोर, काच फुटल्यानं जखम झाली असल्याचा रिपोर्ट। नांदेड ते नागपूर राष्ट्रीय महामार्गावर राडा, टोल नाक्यावर राष्ट्रवादीच्या माजी तालुका अध्यक्षाचा राडा, पारडी मक्ता येथील टोल नाक्यावर राडा। निवडणुकीपूर्वी महायुतीनं 7-12 कोरा करण्याचं आश्वासन दिलं होतं, स्थानिक आमदाराला 7-12 कोराबाबत का विचारत नाही असा सवाल तुपकरांनी सरकारला उपस्थित केला। गोकुळच्या म्हशीच्या दुधाचं उत्पादन वाढवणार, 25 लाख लिटर संकलनाचा टप्पा गाठणार, मंत्री हसन मुश्रीफांची माहिती। सुपरवायझर गोकुळ आणि दूध उत्पादकांमधील दुवा, मुश्रीफांचं वक्तव्य। नवी मुंबईमध्ये नरेंद्र मोदींची जाहीर सभा, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर होणार सभा, 8 ऑक्टोबरला विमानतळाच्या उद्घाटनानंतर सभा, नवी मुंबई विमानतळावर मोदींच्या सभेची तयारी। केंद्रीय निवडणूक आयोगाच्या संध्याकाळी 4 वाजता पत्रकार परिषद, बिहार विधानसभा निवडणुकीच्या तारखांची आज घोषणा होणार, आज निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद होणार। सरकारच्या विषप्रयोगामुळेच चिमुरड्यांच्या मृत्यूचं तांडव, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हायलाच हवा, उद्धव ठाकरे पक्षाची मागणी। राज्य सरकारनं केंद्राकडे पीक नुकसानीचा अहवाल अजून पाठवला नाही, शेतकऱ्यांमध्ये असंतोष, मुलांची लग्न होत नाहीये। नेपाळमध्ये जसं मंत्र्यांना तुडवलं तसं महाराष्ट्रातही घडू शकतं, रविकांत तुपकरांचा पुन्हा इशारा। शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000 रुपये द्या, अन्यथा मुख्यमंत्र्यांसह कोणाचीही दिवाळी सुखामध्ये होऊ देणार नाही, राजू शेट्टींचा थेट इशारा। राज ठाकरेंनी बोलावली मनसेची बैठक, शिवतीर्थ निवासस्थानी सकाळी 11 वाजता बैठक, मनसेचे नेते आणि सरचिटणीसांची बैठक सुरू। ठाकरे पक्षाचे नेते अंबादास दानवे हिंगोलीच्या दौऱ्यावर, ठाकरेंच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांची घेणार बैठक, हिंगोलीमध्ये बैठकीचं आयोजन। ठाकरेंच्या शिवसेनेच्या बेस्ट कामगार सेनेच्या अध्यक्षपदी आमदार सचिन अहिर यांची नियुक्ती, बेस्ट कामगार सेनेचे तत्कालीन अध्यक्ष सुहास सामंत यांनी पराभवाची जबाबदारी स्वीकारत दिला होता राजीनामा। पियुष गोयल 2 दिवसांच्या कतार दौऱ्यावर, गोयल कतार चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री अँड बिझनेस असोसिएशनच्या प्रतिनिधींना भेटून चर्चा करणार। नवी मुंबईमध्ये मंत्री गणेश नाईक आणि शिवसेना शिंदे गटातील वाद विकोपाला, 14 गावं समावेशाच्या मुद्द्यावरून राजकारण चांगलंच तापलं। चंद्रपूरमधील वरोऱ्यामध्ये भाजपला खिंडार, माजी नगराध्यक्ष एतेहशाम अली यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश। मराठा आरक्षणाच्या जीआर संदर्भात आज सुनावणी, जीआरला आव्हान देणाऱ्या याचिकांवर सुनावणी, शासन निर्णय असंवैधानिक असल्याचं याचिकाकर्त्याचं मत। वाल्मिक कराडच्या नावानं बॅनर व्हायरल, आर्थिक निधीसाठी सोशल मीडियावर बॅनर, वाल्मिक कराडचं नाव आणि चेहरा टिकून ठेवण्यासाठी प्रयत्न। गुंड निलेश घायवळच्या अडचणीमध्ये वाढ, घायवळच्या घरामध्ये सापडली 2 जिवंत काडतुसं आणि 4 पुंगळ्या, घायवळच्या विरोधात कोथरूड पोलिसांमध्ये गुन्हा दाखल। कोल्ड्रिप सिरप दिसलं तर लगेच फोन करा, राज्य सरकारकडून महत्त्वाचं आवाहन। पालघरच्या JSW मुरबे पोर्ट बंदराची जनसुनावणी, 6 ते 7 हजार लोक उपस्थित राहण्याची शक्यता, जनसुनावणीच्या दरम्यान पोलिसांचा बंदोबस्त तैनात। अमरावतीमध्ये भारतीय अभिजात भाषा परिषदेचं आयोजन, मंत्री चंद्रकांत पाटलांच्या हस्ते उद्घाटन, 3 दिवस 11 अभिजात भाषांवर होणार चर्चा आणि मंथन। दहिसरच्या शुक्ला कंपाऊंडमधील नागरिकांचा मोर्चा, माजी खासदार गोपाळ शेट्टींचा पाठिंबा, महानगरपालिकेच्या तोडक कारवाईनंतर नागरिकांचा आता आक्रोश मोर्चा। प्रकाश आंबेडकर, राजेश क्षीरसागर आणि अमल महाडिक यांच्या उपस्थितीमध्ये महापालिकेत बैठक, शहरातील प्रश्नासंदर्भात बैठकीमध्ये चर्चा करण्यात आली। परभणीमध्ये बंजारा समाजाचा विराट मोर्चा, हैदराबाद गॅझेटनुसार एसटी प्रवर्गामध्ये आरक्षण देण्याच्या मागणीसाठी मोर्चा, 2 लाखापेक्षा अधिक बंजारा समाजांचा मोर्चामध्ये सहभाग। सोलापूरमध्ये पूरग्रस्त कुटुंबाच्या दिवाळीसाठी जिल्हा प्रशासनाचा पुढाकार, 11,000 बाधित कुटुंबांना दिले जाणार दिवाळी किट, जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून दिवाळी किट। माजी सनदी अधिकारी दिलीप शिंदे यांचा पोलीस अधिकाऱ्यांसोबत वाद घालतानाचा व्हिडिओ व्हायरल, नो पार्किंगमध्ये गाडी लावल्यानंतर गाडी काढण्यास सांगणाऱ्या पोलिसांसोबत माजी IAS अधिकारी दिलीप शिंदे यांचा वाद। पुणे पोलिसांनी गुंड निलेश घायवळ भोवती फास आवळला, घायवळच्या नावावरील मालमत्तांची चौकशी होणार, अनधिकृत बांधकाम आणि मालमत्तांची चौकशी केली जाणार, पुणे पोलिसांचं महानगरपालिकेला पत्र।
नाशिकमध्ये आज सर्वत्र दुधाला 100 रुपये लिटरचा भाव. इतर वेळेमध्ये 80 रुपये लिटर असलेलं दूध आज 100 रुपयांना. आज चंद्राला दुधाचा नैवेद्य दाखवून दूध ग्रहण करण्याची परंपरा. गेल्या 10 वर्षांमध्ये देशातील दूध उत्पादनामध्ये 63.5% वाढ. दुग्ध व्यवसाय मंत्री राजीव रंजन सिंह यांची माहिती. यंदाच्या दिवाळीमध्ये आनंदाचा शिदा नाही. आर्थिक चणचणीमुळे योजना लवकरच बंद होण्याच्या मार्गावर. यंदा गणेशोत्सवात आनंदाचा शिदा मिळाला नाही आणि आता दिवाळीला देखील आर्थिक अडचणींमुळे तो देता येणार नसल्याची शक्यता. मुंबई विमानतळ ते कप परेड अवघ्या 45 मिनिटांमध्ये. भुयारी मेट्रो मार्गिका 8 ऑक्टोबरला पूर्णपणे खुली. जंजिरा किल्ल्याचे दरवाजे 5 महिन्यानंतर पर्यटकांसाठी खुले. 16 वर्षावरील व्यक्तींसाठी 25 रुपये आकारणार. लष्करी सेवेतील दीर्घ ताणामुळे कॅन्सर बळावू शकतो. मृतांच्या वारसांना पेन्शन देण्याचा हायकोर्टाचा निर्णय. राज्यात प्राध्यापकांच्या 12,000 पेक्षा जास्त जागा रिक्त. पीएचडी नेट सेट असूनही अनेक प्राध्यापक कंत्राटी. जालन्यातील भोकरदनमध्ये आज शेतकरी आक्रोश मोर्चा. ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी. शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करण्याचीही मागणी. शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या वतीनं मोर्चाचं आयोजन. शशिकांत शिंदे, रोहित पवार, राजेश टोपे राहणार उपस्थित. पुढील काही दिवस राज्यामध्ये पावसाची शक्यता कमी. संपूर्ण राज्यामध्ये पावसाचा जोर कमी होणार. हवामान विभागानं वर्तवला अंदाज. अधूनमधून हलक्या पावसाची शक्यता. राज्यामध्ये पावसाची उघडीप राहणार. केमिकल आणि कुरिअर गोदामाला भीषण आग. भिवंडीमध्ये काल रात्री 10च्या सुमारास अग्नितांडव. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज. सँडहर्ट्स रोड स्थानकावरील हँगकाँग पूल अर्धवट अवस्थेमध्ये. 10 वर्षांनंतरही पूल अर्धवट. प्रशासनाच्या नियोजनाअभावी पूल रखडला. इमारती बाधित होत असल्यानं पुलाचं काम रखडलं. पुनर्वसन भाड्यानं करावं की पालिकेनं, यावरून आता वाद. पालिकेचा अंतिम प्रभाग आराखडा आज जाहीर होण्याची शक्यता. मुंबईमध्ये 227 प्रभागांची संख्या कायम. नवी मुंबई विमानतळावर ऑक्टोबरच्या अखेरीस तिकीट विक्री. हवाई वाहतूक महासंचालनाच्या वतीनं परवाना. तर सुरुवातीला काही दिवस 8 ते 10 विमानांचं उड्डाण. नंतर मागणीनुसार दर तासाला 20 ते 30 विमानांचं उड्डाण होणार. पंतप्रधान मोदींच्या हस्ते 8 ऑक्टोबरला विमानतळाचं उद्घाटन. सोलापुरातील हिप्परगा तलाव जगाच्या नकाशावर येणार. तलावाला IDIDनं वर्ल्ड हेरिटेजचा दर्जा घोषित केला. तर 154 वर्ष जुना ब्रिटिशकालीन तलाव. नेपाळमध्ये पावसाचा कहर. भूस्खलन होऊन 47 जणांचा आतापर्यंत मृत्यू. 11 जण बेपत्ता. मृतांचा आकडा वाढण्याची भीती. मुंबई पोलीस आयुक्तालय क्षेत्रामध्ये ड्रोन उडवण्यास बंदी. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या सुरक्षेसाठी निर्णय. ड्रोन फ्लाईंग कंदील उडवण्यास आणि विकण्यासही बंदी. आदेशाचं उल्लंघन करणाऱ्यांच्या विरुद्ध कारवाई केली जाणार. धाराशिवमधील अणदूरच्या खंडोबा मंदिर देवस्थानच्या वतीनं पूरग्रस्तांना मदतीचा हात. पूरग्रस्त कुटुंबांना आधार देण्यासाठी देवस्थान समितीच्या वतीनं जीवनावश्यक शिधा किटचं वाटप. फास्टॅग नसेल तर दुप्पट टोल. वाहनधारकांना मोदी सरकारचा धक्का. नवा नियम 15 नोव्हेंबरपासून सुरू होणार. रत्नागिरीमधील प्रादेशिक परिवहन विभागाकडून वाहनधारकांसाठी सुरक्षा शिबिराचं आयोजन. वाढत्या वाहन अपघातामुळे नवीन परवानाधारकांना सूचना आणि मार्गदर्शन. रोहा शहरामध्ये बॅनरमुळे विद्रुपीकरण. बॅनर लावण्यासंदर्भात नगरपालिकेनं घालून दिलेल्या नियमांची पायमल्ली. नागरिकांमध्ये नाराजीचा सूर. सिंधुदुर्गात हत्तींकडून शेतीचं मोठं नुकसान. ओंकार टस्कर हत्तीला पकडण्यासाठी वनतारा टीम सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये दाखल. नंदुरबारमधील वांझळे गावात आजही जलजीवन योजना पोहोचू शकली नाही. दूषित पाण्यामुळे आदिवासींचे हाल. लाखो रुपयांचं फिल्टर मशीन यंत्रणा धुळखात पडून. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये काही भागात धुकं पडल्याचं दिसून आलं. हवेत देखील गारठा जाणवला. पावसाळा जाऊन थंडीची चाहूल. भारतीय नौदल पाणबुडी विरोधी युद्धनौका NS एड्रोथ तैनात करणार. तर या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान व्हाईस ॲडमिरल राजेश पांढरकर भूषवणार. गुहागर लाडघर समुद्र किनाऱ्याला मिळाला ब्ल्यू फ्लॅग पायलटचा दर्जा. राज्यातील 5 समुद्र किनाऱ्यांची घोषणा. पनवेल ते चिपळूण दरम्यान 24 दिवाळी स्पेशल ट्रेन. दिवाळीच्या निमित्तानं मध्य रेल्वेच्या 30 जादा रेल्वे गाड्या. पंढरपूर विठ्ठल मंदिर 24 तास खुलं राहणार. कार्तिक एकादशीच्या सोहळ्यानिमित्तानं मोठा निर्णय. तर 26 ऑक्टोबर ते 9 नोव्हेंबरच्या काळामध्ये श्री विठ्ठल रुक्मिणीचं 24 तास दर्शन सुरू राहणार. मुंबई आणि कोकणामध्ये हवामानात काहीसा बदल. नवीन संकटाची शक्यता. चक्रीवादळ उत्तरेकडे सरकलं. हवामान खात्याकडून अलर्ट. नाशिकहून दिल्लीसाठी दिवसातून आता 2 वेळा विमानसेवा. 180 आसनांचं विमान. उद्योजक आणि व्यावसायिकांसाठी प्रामुख्यानं मोठा फायदा.
वाशिमच्या मानोरा तालुक्यातील इंझोरी या ठिकाणी श्री संत गुणवंत महाराज यांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं भक्तिभावानं सोहळ्याचं आयोजन। भारतातून चीनसाठी 26 ऑक्टोबर पासून थेट उड्डाण सुरू होणार। 15,000च्या वर असणार तिकीट। दादरच्या प्लाझा बस स्टॉप जवळ अपघातामध्ये बस स्टॉपवर उभ्या असलेल्या एकाचा मृत्यू तर महिलेसह एकूण 4 प्रवासी जखमी। पावसामुळे भाज्यांचं नुकसान। नवी मुंबईच्या एपीएमसी बाजारामध्ये कोथिंबीरीच्या दरामध्ये वाढ। भारतात भाज्यांची आवक देखील कमी। यवतमाळमध्ये अतिवृष्टीनं शेती पिकांचं नुकसान। सप्टेंबर महिन्यामध्ये नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत देणार जिल्हाधिकाऱ्यांचा दावा। दिवाळी सण गोड करायचा असेल तर दिवाळीपूर्वी मदत द्या। खरीपातील पिकांचं नुकसान झाल्यानं शेतकरी संकटामध्ये। मोसंबी बागेसह कपाशी तूर पिकांचं मोठं नुकसान झाल्यानं दिवाळी साजरी कशी करायची शेतकऱ्यांसमोर मोठा प्रश्न। वाशिम जिल्ह्यामध्ये सोयाबीन काढणीला सुरुवात। शेतकरी महिला गाणी म्हणत आनंदामध्ये करतायत सोयाबीनची काढणी। भंडाऱ्यामध्ये ऊस उत्पादन कोसळलं तर साखर कारखान्याच्या उदासीन धोरणामुळे उत्पादन कोसळलं। 50%पेक्षा कमी ऊसाची लागवड। वेळेवर पैसे मिळत नसल्याने आता उत्पादकांमध्ये चिंता। परभणीमध्ये ऊसाच्या शेताला अचानक लागली आग। विजेच्या शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती। साताऱ्यातील कोयना धरण 99% भरलं। विसर्ग नसल्यानं खालील गावांना धोका नाही। बीडमध्ये पुन्हा पावसाचा कहर। माजलगावच्या नाकलगावमध्ये नदीला पूर। पावसानं जिल्हा परिषद शाळेमध्ये शिरलं पाणी। शेती पिकांचं आणि घरांचंही मोठ्या प्रमाणात नुकसान। दार्जिलिंगमध्ये निसर्गाचा प्रकोप। अतिवृष्टीनं ठिकठिकाणी भूस्खलन तर 28 जणांचा मृत्यू, अनेक जण जखमी। रायगडवरून शक्ती चक्रीवादळाचा धोका टळला। रायगडपासून शक्ती चक्रीवादळ उत्तर दिशेनं सरकलं। खबरदारी म्हणून मच्छीमारांना समुद्रामध्ये न जाण्याचं आवाहन। लातूरमधील मांजरा धरणाचे 6 दरवाजे उघडले। मांजरा नदीपात्रामध्ये पुन्हा विसर्ग वाढला। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। लातूरमधील मुरुड भागामध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस तर सोयाबीन पिकासह ऊसाचं नुकसान। हेक्टरी 50,000 रुपये मदत देण्याची शेतकऱ्यांची मागणी। धाराशिवमध्ये मुसळधार पावसानं सोयाबीनचं नुकसान। लेकरा बाळांची दिवाळी साजरी कशी करणार शेतकऱ्याला प्रश्न। दिवाळीचा सण तोंडावर असताना शेतकरी चिंतेत। लातूर जिल्ह्यातील काही भागामध्ये पुन्हा पावसाचा फटका। मुरुडमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस। नदी नाले वाहू लागले। घरांमध्ये शिरलं पाणी। बीडमध्ये वाघळूज गावातील खंडोबा वस्तीच्या ग्रामस्थांकडून हेलिकॉप्टरची मागणी। पूर परिस्थिती निवळली तरीही 500 नागरिकांचा संपर्क तुटलेलाच। भंडारा जिल्ह्यामध्ये पावसाचं आगमन। भात पिकाला पावसाचा फटका। शेतकरी चिंतेत। सोलापुरात बार्शी तालुक्यात 4 दिवसांच्या विश्रांतीनंतर दमदार पाऊस। चांदणी नदी ओव्हरफ्लोज तर नदीवरचा पूल आणि बंधारे पाण्याखाली। उंबरगे पुलावरून जाणारी वाहतूक ठप्प झाल्यानं गावांचा संपर्कही तुटला। कल्याणमध्ये हॉटेल मालकावर गुंडांची दादागिरी। हॉटेल मालकाला मारहाण करत जीवे मारण्याची धमकी। पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू। पुण्यामध्ये पोलिसच सुरक्षित नसल्याचा प्रकार। गुन्हे शाखेमध्ये काम करणाऱ्या पोलिसावरच कोयत्यानं वार। पुण्यातील लॉ कॉलेज रोडवरील घटना। अमरावतीमधील 128 बंदी अद्यापही फरार। कोरोना काळामध्ये जामिनावर सोडलेले बंदी अद्याप फरार। कारागृह प्रशासनाची पोलिसांकडे धाव। जळगावच्या तरुणाची भुसावळमध्ये हत्या। हॉटेलमध्ये झालेल्या किरकोळ वादातून हत्या। रुग्णालयामध्ये नेण्याच्या आधीच तरुणाचा मृत्यू। कोल्हापूरमध्ये दुचाकी स्वार चक्कर येऊन पडता चोरट्यांनी लंपास केली चांदीची पिशवी। पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल। चोरट्यांचा शोध सुरू। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।